वेगवान आढावा पूर्ण झालाय। काही बातम्या सविस्तर पाहूया। यंदा मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं हुलकावणी दिल्यानं काही जिल्हे अजूनही कोरडेच आहेत। परभणी जिल्ह्यातील परिस्थिती ही बिकट होत चालली आहे। पूर्ण जून महिन्यात केवळ 45.02 मिलीमीटर एवढाच पाऊस झालाय। 70 ते 75 हजार हेक्टरवरच्या खरीपाची पिकं वाळून जात आहेत। त्यामुळे जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं शेतकऱ्यांना भर पावसाळ्यात स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ आली आहे। आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं माझ्या पाठीमागे हे असे रोज काळे कुट्ट ढग येत आहेत, मात्र पाऊस काही पडत नाहीये। रोज परभणीतल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की हे ढग आलेत, हे एक आशेचे ढग आहेत, आज पाऊस पडल, उद्या पाऊस पडल, मात्र जून महिना संपत आला तरीही परभणी जिल्ह्यामध्ये तुटक असा एकूण 45.2 मिलीमीटर एवढाच पाऊस झालाय। जी लागवड केली ती जमीन बघा, हे सोयाबीन इथं लावलेलं आहे आणि ही आज या शेतीची परिस्थिती आहे। आपण किती जरी उकरलं इथं तरी सुद्धा ओल नाहीये, कारण पूर्ण जमीन कोरडी पडलेली आहे। हे पीक जे लावलेलं आहे ते शेतकऱ्यांनी ते सुद्धा आता वाळायला लागलेलं आहे आणि यामुळेच कुठेतरी शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तिथं हे अशा प्रकारे भर पावसाळ्यामध्ये स्प्रिंकलर लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। 70 ते 75 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट त्या शेतकऱ्यांवर आलेले, खत महागलेले आहेत, बियाणे महागलेले आहेत, ह्या सर्व शेती निविष्ठांची जे काही दर आहे ते महागलेले आहेत। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी खत बियाणे घेऊन ठेवलेले आहेत ते सुद्धा पावसाची वाट पाहत आहेत, कारण पेरणीला उशीर होऊ नये अशी त्या शेतकऱ्यांची आशा आहे। मात्र वरुण राजा परभणी जिल्ह्यावर काय बरसत नाहीये, त्यामुळं शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेला आणि हे चित्र जे आहे ते ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये धोधो पाऊस बरसेल, राहिलेल्या पेरण्या ज्या आहेत त्या होतील आणि जे शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे येईल अशी आशा आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।